नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे महाडीबीटी स्कॉलरशिप्स या यूट्यूब चॅनलवर. मी आहे प्रीतम आणि आज आपण एक महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. महाडीबीटी या पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं, म्हणजेच नवीन लॉगिन आय डी कसा क्रिएट करायचा. जर तुम्ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करणार असाल तर रजिस्ट्रेशन हे पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. त्याकरता आपल्याकडे आधार कार्ड व आधार कार्डला लॉग इन असणारा म्हणजेच लिंक असणारा मोबाईल नंबर आवश्यक आहे. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. सर्वप्रथम आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर गुगल क्रोम किंवा कोणताही ब्राउझर उघडा आणि टाका mahadbt.maharashtra.gov.in. असे नाव टाईप केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय महाडीबीटी लॉग इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महाराष्ट्र याला क्लिक करा. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूस न्यू ॲप्लिकांट रजिस्ट्रेशन हा एक टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा. आणखीन एक नवीन विंडो ओपन होईल. तेथे ॲप्लिकांट नेम यावर आपल्या आधार कार्डवर जसे आहे तसे नाव किंवा आपले जे योग्य नाव आहे ते टाईप करावे. पण इथे टाईप करताना ही दक्षता घ्या की आधार कार्डवर जर नाव चुकलेलं असेल आणि तुम्हाला जर करेक्ट नाव जर द्यायचं असेल तर इथे ॲप्लिकांट नेमला आपले पूर्ण नाव द्या. खाली युजर नेम म्हणून आपला आधार कार्ड नंबरच ठेवा, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये हा युजर आय डी काय आहे हे लक्षात येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच तुम्ही जर मोबाईलमध्ये हे लॉग इन आय डी क्रिएट करणार असाल तर मोबाईलमध्ये गुगलवर ही वेबसाईट टाईप केल्यानंतर किंवा क्रोमवर ही वेबसाईट टाईप केल्यानंतर उजव्या बाजूला 3 डॉट्स दिसतात. त्या 3 डॉट्सवर क्लिक करा आणि डेस्कटॉप साईट हे तिथं स्क्वेअर येईल तिथे क्लिक करा आठवणीने, कारण तुम्हाला फुल विंडो ओपन होणार नाही. जशी तुम्हाला या स्क्रीनवर विंडो दिसते तशीच तुमच्या मोबाईलवर विंडो दिसेल, जेणेकरून तुम्हाला लॉग इन आय डी तयार करण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. इथे तुमचा आधार नंबर टाका युजर नेम म्हणून. पासवर्ड आपल्या मोबाईलला जो आवश्यक आहे तो इथे टाकावा. माझे ऑलरेडी इथे अकाउंट असल्यामुळे आधार ऑलरेडी एक्झिस्ट असे इथे दाखवलेलं आहे. मी दुसरा इथे युजर आय डी म्हणून टाकतोय. इथे पासवर्ड टाकताना आपल्या नावाचा उपयोग करू नका. आपल्याला एक वेगळा पासवर्ड क्रिएट करावा लागेल. pass@123 हा महाडीबीटी पोर्टलनं
बॅन केलेला आहे. त्यामुळे इथे पासवर्ड टाकताना आठवणीने काहीतरी वेगळा पासवर्ड टाका, जेणेकरून तुमचे हा पासवर्ड सेट होईल. मी टाकतोय आता पासवर्ड वेगळा. इथे मेल आय डी टाकण्याची काही आवश्यकता नाही. जर आपल्याकडे मेल आय डी उपलब्ध असेल तर मेल आय डी टाका, जेणेकरून मेल आय डीला व्हेरिफिकेशन कोड जाईल. ठीक आहे, इथं त्याची काही आवश्यकता नाही. तरीसुद्धा तुम्ही जर मेल आय डी व्हेरीफाय करणार असाल तर करू शकता. मी डायरेक्ट मोबाईल नंबर माझा व्हेरीफाय करतो. इथे जो मोबाईल नंबर टाकणार आहे तो लक्षात ठेवा, कधीही तुमच्या शैक्षणिक वर्षामध्ये, म्हणजेच तुम्ही जिथपर्यंत शिक्षण घेणार आहे आणि जिथपर्यंत तुम्ही शैक्षणिक सवलतीचा लाभ घेणार आहात त्यापर्यंत हा मोबाईल नंबर कधीही बंद करू नका. जर हा मोबाईल नंबर जर तुम्ही बंद केला तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागेल. त्यामुळे हा मोबाईल नंबर बंद करू नका. आता मला एक व्हेरिफिकेशन कोड आला आहे, तो मी इथं टाकतो आहे आणि व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल नंबर. मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन हॅज बीन डन सक्सेसफुली असा एक तुम्हाला एक मॅसेज दिसतो आहे. तिथे ओके करा आणि इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्ही इथे टाईप करा. इथे ही जी संपूर्ण माहिती जी भरलेली आहे ती बरोबर आहात का हे कन्फर्म करा आणि कन्फर्म झाल्यानंतर इथं रजिस्टर या टॅबला क्लिक करा. युजर रजिस्ट्रेशन सेव्ड सक्सेसफुली. आता याची दुसरी पायरी अशी आहे, जो आपण इथं लॉग इन आय डी तयार केलेला आहे तो इथं टाकायचा आणि त्यानंतरनं इथं पासवर्ड जो काय आहे तो पासवर्ड टाकायचा, जेणेकरून काय होईल, तुमचे हे लॉग इन ओपन होईल. परंतु लॉग इन ओपन झाल्यानंतरनं तुम्हाला एक आधार कार्ड व्हेरिफिकेशन करायचं आहे. म्हणजे ज्याचं हे लॉग इन आपण ओपन करणार आहे त्याचं आधार बेस्ड रजिस्ट्रेशन होतं. म्हणजेच तुम्हाला नेमकं काय होतं ते दाखवतो आहे. इथे मगाशी जो आपण क्रिएट करताना जो लॉग इन आय डी म्हणून दिलेला आहे तो लॉग इन आय डीच इथे टाका. पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केलेला आहे तो टाका. त्यानंतर लॉग इन इयर इथं या टॅबला क्लिक करा. आता तुम्हाला इथं एक नवीन विंडो ओपन झालेली दिसेल, न्यू रजिस्ट्रेशन. म्हणजेच काय, ही वेबसाईट काय विचारते की डू यू हॅव आधार नंबर, म्हणजे तुमचा आधार नंबर असेल तर तुम्ही ते टाका. तुम्ही येस करा आणि इथं आधार नंबर टाका. इथं आधार नंबर टाकल्यानंतर आधारला जो नंबर आपला मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरला तो OTP जाणार आहे. त्यामुळे इथे आधार कार्ड टाकताना काळजीपूर्वक टाका, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही. यूज ऑथेंटिकेशन टाईप, म्हणजेच OTP मला हवा आहे, त्यामुळे मी इथे OTP टॅबला क्लिक केले. इथे तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल. म्हणजे महाराष्ट्र शासन हे तुमचं आधार कार्ड वापरणार आहे तर त्यास तुम्ही परवानगी देणार आहात का, तर आय ॲग्री आणि सेंड OTP या टॅबला क्लिक करा. इथे तुम्हाला इथं जो आधार कार्ड नंबर तुम्ही दिलेला आहे त्या आधार कार्डला OTP गेलेला आहे आणि OTP गेल्यानंतरनं ओके करा आणि इथं तो OTP टाका. OTP इथे टाकतोय मी. OTP
व्हेरीफाय OTP या टॅबला क्लिक करा. आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा तुम्हाला एक समोर मॅसेज दिसतोय. ओके करा. आता तुमचा लॉगिन ID हा पूर्णपणे क्रिएट झालेला आहे. तुम्हाला मी आता ओपन करून दाखवतो लॉगिन ID कसा क्रिएट झाला आहे आणि त्यामध्ये काय काय आहे ते. यूजर नेम टाईप करा, जो तुम्ही आधार कार्ड नंबर दिलेला आहे. आधार कार्ड नंबर स्वतःचाच द्या, जेणेकरून तुम्हाला तो कायमस्वरूपी लक्षात राहील. लॉगिन इयरला क्लिक करा. आता तुम्हाला इथं सिलेक्ट अकॅडमिक इयर, आपण 2025-26चा फॉर्म भरणार आहोत, त्यामुळे 2025-26 इथे सिलेक्ट करा. हे बघा, इथे एक विंडो ओपन झाली. इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. 100% प्रोफाईल कंप्लीट करा आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता इथं तुमचं लॉगिन ID क्रिएट झालेलं आहे पूर्णपणे. हे लॉगिन ID आधार बेस्ड असल्यामुळे तुमच्या आधार संलग्न असणाऱ्या बँकेमध्ये ही प्रोसेस डिस्बर्समेंट होणार आहे. म्हणजे तिचा जो लाभ आहे, वितरित रक्कम आहे, ती तुमच्या आधार बेस्ड असणाऱ्या बँकेमध्ये वर्ग होणार आहे. आता आपण इथं ज्यावेळी लॉगिन ID ओपन करत होतो तेव्हा आपण कुठेही इथं पत्ता वगैरे दिला नव्हता. तर तुम्हाला इथं स्क्रीनवर तुम्हाला एक पत्ता दिसेल. प्रोफाईलमध्ये गेल्यानंतरनं हे सगळे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते ओके केल्यानंतरनं इथं हे आधार बेस्ड असल्यामुळे इथं ॲड्रेस तुम्हाला ॲटोमॅटिकली तुम्हाला दिसेल. हे बघा, हा दिसलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हे जे पूर्णपणे प्रोफाईल आहे आधार बेस्ड असल्यामुळे तुम्हाला सर्व काळजीपूर्वक करायचं आहे. आणि यामध्ये लक्षात घ्या, एकदाच लॉगिन ID ओपन होतो आधार बेस्ड, त्यामुळे करताना काळजी घ्या. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असेच महाडीपीटी मधील अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करण्यासाठी विसरू नका. पुढे आणखी नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलद्वारे मिळतील. तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.